आपल्या शहरातील प्रत्येक घडामोडी, लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपल्या पब्लिक मीडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका। ऐन गर्दीच्या वेळेस डोंबिवली स्थानकातील हा सरकता जिना बंद पडला। त्यामुळे प्लॅटफॉर्मवरून पादचारी पूल गाठण्यासाठी या सरकता जिन्याच्या पायऱ्या चढण्याची वेळ डोंबिवलीकर प्रवाशांवर आली। या सरकत्या जिन्याच्या शेजारी उतरणारा सरकता जिना होता, मात्र तो सुरू होता। रेल्वेच्या या भोंगळ कारभाराचं दर्शन फक्त डोंबिवली रेल्वे स्थानकापुरती मर्यादित राहिलेलं नाही, तर कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या रेल्वे स्थानकात देखील हा भोंगळ कारभार वारंवार पाहायला मिळतो। रेल्वे प्रशासनाला प्रवाशांकडून तिकिटाच्या स्वरूपात लाखोंचं उत्पन्न वर्षाला मिळतं, मात्र प्रवाशांना सोयी सुविधा देताना मात्र रेल्वे प्रशासन त्याची पुरेपूर काळजी घेताना दिसत नाही। विशेषतः हे सरकते जिने ज्यावेळेस बंद असतात त्यावेळी अपंग, वृद्ध यांना मोठ्या प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागतो। ज्या उद्देशानं हे सरकते जिने प्रत्येक रेल्वे स्थानकात रेल्वे प्रशासनाकडून लावण्यात आलेत ते कोणताही खंड न पडता सुरू राहावेत यासाठी रेल्वे प्रशासन कधीच गांभीर्याने त्याकडे लक्ष देताना दिसत नाही आणि त्यामुळे रेल्वे प्रवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो। बदलापूर रेल्वे स्थानकातील सरकता जिना तर वर्षाचे 12 महिने अगदी काही थोडेच दिवस सुरू असतो। इतर दिवशी रेल्वे प्रवाशांना या सरकत्या जिन्याच्या पायऱ्या चढूनच रेल्वे स्थानक गाठावं लागतं। आता तर प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सरकता जिना बसवण्याचं काम रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे, मात्र ते सरकते जिने सुरू झाल्यानंतर तरी निदान रेल्वे प्रवाशांना कोणताही खंड न पडता ते सुरू राहतील अशी अपेक्षा करूयात। पब्लिक मीडिया ब्युरो रिपोर्ट। तुम्हाला ही बातमी कशी वाटली या संदर्भातील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।